हे बघा बापरे. हा हो दादा, हा बघा बघा, हा बघा, हा झाला मोठा वाना पकडतो. हा बघा आपण मच्छी. मला सांगा हो हो हो. बघा आयडिया बघा कशी आहे. तिकडून जाळा पकडत पकडत तिथे आलं शेवटीला बघा. अच्छा काम पण आहे ना एक. तिकडे याला घे खाली सुटलाय बाबा तिकडे. नमस्कार मंडळी, मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी पुन्हा एकदा मासेमारीचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे आणि आज आलो आहे मी मंडणगड तालुक्यातील उंबरशीत गाव आहे आणि त्याच्यामध्ये खारवेवाडी आहे. त्या ठिकाणी मी ते आलेलो आहे आणि आपण पाहताय पाठीमागे हे खारवेवाडी आहे. आणि मंडळी बऱ्याच दिवसानंतरला व्हिडिओ बनवतो आहे, तेव्हा मासेमारीचा व्हिडिओ बनवणार आहे आणि हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. तेव्हा व्हिडिओवरती बनवून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आपण जाऊया. तुम्ही मागे बघताय ते पलीकडे अगोदर गेलेले आहेत, ज्यांच्याबरोबर मी जाणार आहे. ते अगोदर पाणी अजून ओढलेलं नाही आहे आणि ते पाठीमागे तिकडे पलीकडे लावलेलं आहे रायगडमध्ये आणि आपण उभे आहोत रत्नागिरीमध्ये. आता आपण जाऊया तिकडे, थोड्या वेळाने ते येते तिकडे आणि नंतर आपण त्यांच्या होडीमधून आपण तिकडे जाणार आहोत आणि बघणार आहोत कशा पद्धतीने मासेमारी होणार आहे. बघा मंडळी, आता बाबा येतात इकडे या बाजूला होडी घेऊन मला घ्यायसाठी. समोर लावलं आहे बघा, किती छान दिसते बघा एकदम वातावरण. गाडी हो आहे बघा मंडळी. आता फायनल निघालो आहे. हे बाबा आले होते घ्यायला मला इथे, तिकडून माझ्या आधी गेले होते सगळे. बघा तिकडे पलीकडे लावलेला आहे जाळा आणि हे पालसेतकर बाबा आहे तिकडचेच. मंडळी किती छान दिसतोय बघा परिसर. एक याचा हा जो दिसतोय समोर परिसर तो आहे रत्नागिरी आणि आपण चाललो आता इकडे रायगडच्या इकडे. तर बघा किती मोठा जाळा लावलेला आहे. ते बघा हे इकडे आहेत आमची मंडळी सगळे आणि तिथून तिथपर्यंत जाळा लावलेला आहे बघा. आता मंडळी जवळ आलो एकदम. तिकडे सगळे आमचे फणसे बाबा आणि त्यांची पूर्ण टीम आहे त्या बाजूला. एका बाजूने बघा कसं आयडिया. एका बाजूने आहे ना 2 होड्या आहेत तिकडे मोठी आहे आणि एका बाजूने जाळा डायरेक्ट होडीमध्ये टाकून येत आहेत. त्या मंडळी आपण कुठे आलो आहे, खजनात आलो आहे. अजून थोडंसं पाणी बाकी आहे आणि पाठीमागे बघते आपण होडी आहे आणि त्याने जाळा उचलायला सुरुवात केलेली आहे.
बघा बघा कसा मस्त पकडला गेलेला जाळ्यातून. एक नंबर. दाखवा दाखवा जरा. हा हे बघा जाळ्यातून बाहेर पडला होता तो, तर ह्याने पकडलं बघा. हे वावाने मस्त मोठा बांड आहे हे बघा. एक नंबर बघा मासा. हा एक नंबर आहे मस्त. हा हे बघा मस्त. हा गेलेला आहे इकडे, जाळा इकडे आहे, तिथून सटकला होता तो आणि त्याने पकडला बघा कसा. गेलेली मच्छी पकडली. चांद मासा भेटलाय, चांद मासा. बहुतेक पाणी कमी झालेलं आहे, बघताय तुम्ही. आम्ही तिकडे वरती होतो आणि इकडे पाणी कमी झालंय. तर एवढाच जाळा राहिला आहे, तरी पण खूप आहे. हे बघा हा जाळा इथून सुरुवात केलेला होता, इथून लावलेला अडवलेला. आणि हा आता इथे हे सगळे बगळे दिसतात तुम्हाला. बहुतेक छोटी छोटी मच्छी त्यांनी खाल्लेली आहे. आणि आता आम्ही राहिलेली जी मोठी मोठी मच्छी आहे ती आता पकडणार आहोत बघा. काढलेली आहे आणि मी पण जातोय, कारण मग जवळून आपल्याला मच्छी दिसणार नाही. जवळपास मासा पकडते बघा ते. हा बघा केवढा मोठा मासा मिळाला. कुठला आहे, काय आहे? कोमट. कोमट भेटलाय बघा केवढा. आता आपण जाऊया जवळपास. बघा मंडळी पण कमरे पण आतमध्ये गेलो चिखलामध्ये. पॅन्ट काढले आपण आणि अडकलोय. जाऊया आपण थोड्या वेळाने तिकडे. बघूया किती चिखल बघ इथे इकडे. मंडळी बरीच मेहनत आहे बघा. पूर्ण कमरेवर गेलो आतमध्ये बघा. तिकडे बघा आईच्या गावात. बघा मंडळी शूटिंग अंगाशी आलं ॲक्च्युली. आपण बघताय या कमरेवर चिखलामध्ये रुतून राहिलोय आणि पाठीमागे बघताय मला ते काढायला येत आहेत. हा ते काढाय चारी बाजून चिखल आहे आणि ते पाठी पार तिकडे गेले बघा होडीवाले आमचे. आणि मी आलो चिखलामध्ये शूटिंग करायला आणि रुतून पडलोय चिखलामध्ये. दमलोय भरपूर. आता येतात पाठीमागून बघताय तुम्ही, ते येतात मला काढायला. पॅन्ट वगैरे सगळं हातात घेतलंय, काय करावं सुचत नाही. ठीक आहे थोड्या वेळ बघूया. थोडंसं राहिलं आहे, शूटिंग करायची राहून गेली. इथं अडकलो म्हणून चिखलामध्ये बघा. कमरेपर्यंत अडकलोय पूर्णपणे आणि दमलोय पण भरपूर. हा ते बघा येतात मला काढायला येतात बघा ते बघा. या तुम्ही या. ठीक आहे ते बघा भरपूर लांब गेले तिकडे पाठीमागच्या आमचे मंडळी. ते बघा होडी किती आहे. हे आहेत काका. काय ना तुमचं? बाबू दळवी पडवे. बाबू दळवी पडवे आलेत मला घ्यायला. ठीक आहे चला आता कसं घेता तुम्ही? मग खाली वर डांब पण म्हणजे बघा ह्या चिखलावर तर मला ओढत देणार ते. झोपावं लागेल ना मला. झोपायच्या. हां झोपावं लागेल. हे बघा हे आता मी मोबाईल ठेवतोय, माझी पॅन्ट वगैरे सगळी. आणि आता मी असं इथं झोपणार आहे आणि मला ओढत नेणार खाली. बघा आमची होडी गेली आणि इकडची सगळी शूटिंग करायची राहून गेली. बघा किती लांब आहे बघा. आणि मी पाठीमागे अडकून बसलोय. हा आजचा दिवस आठवत राहील कायमस्वरूपी. ठीक आहे बघा तेवढं खाली जायचं आणि आम्ही चिखलात आता हे ओढत येणार. हे बघा मंडळी फायनली पोचलो इकडे चिखलावरती आडवा झोपलो आणि आता आलोय पगारामध्ये. जमलोय भरपूर. आणि बघा इकडे आमचे सगळे सहकारी आहेत तिथे. आणि मी गेलो होतो तिकडे शूटिंगसाठी आणि अडकून बसलो. फायनली पोचलो इकडे पगारामध्ये पोचलोय. आणि तिकडे आहे तुमचे फणसेबाबा आहेत तिकडे. संतोष कुठलं गाव कुठे तुमचं? पडवेचे संतोष राळे आहे ते. आणि हे बाबा तुमचं नाव कसं? बाबू दळवी. बाबा तुमचं नाव काय? प्रभाकर पानशेतकर. आणि ते आपले गणपत पानशेतकर. भाऊ आहे ते सगळे. आता फायनल परत चाललो आता जवळ. मच्छी वगैरे किती आहे ते हे सगळे आमचे सहकारी तिकडे. मच्छी मस्त दिसेल बघा. मासा पकडला बघा आपण एक.
दिसला काय किती मेहनत असते. आपण फक्त बोलतो मच्छी खायला आवडते, फक्त मेहनत किती आहे बघा पाठीमागे. जाळा धुवत तिकडे घेतात बघा कशी मेहनत बघा किती आहे. प्रचंड मेहनत आहे मंडळी. ते एक साईडून धुवत घेतलं सगळे. आता सगळे येतं एका ठिकाणी गोळा होईल मच्छी, जेवढी आहेत राहिले तेवढी सगळी पट. हे बघा हे आहेत फणसे बाबा. बाबा किती वर्षापासून जाते मच्छी पकडता? 40 वर्ष झाली. 40 वर्षापासून मासेमारी करतात इकडे. धरण मासेमारी आमच्याकडे ह्याला धरण मासेमारी म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वाना मासेमारी म्हणतात याला. आमच्याकडे खालच्या पट्ट्यामध्ये भाट लावणे म्हणतात. असे 3-4 प्रकार आहेत माहिती. 40 वर्षापासून ही मासेमारी करतात बघा. मेहनत भरपूर असते ना बाबा यांची, प्रचंड मेहनत आहे. मी आज पहिल्यांदा आलो आहे आणि मला ते माहिती पडलं किती मेहनत असते. ह्या चिखलातून कमरेवर चिखलातून चालत यायला लागतं. हे जाळं संपूर्ण लिपावी लागतात. हां पहिली हे तर आपण फक्त मासे पकडताना बघितलंय. हे जाळे आदल्या दिवशी लावा लागतो ना बाबा. हो आदल्या दिवशी जाळा लावा लागतो. या चिखलामध्ये बघता आपण तो तिकडून असा आणलाय. आणि बघा हे तिकडे बघा भरपूर लांब तिकडे एक दिसते ना बघा तुम्हाला. एक किती वाव होता याला, किती वाव असतो तो? तर तो आता हा झाला आहेत ना आपली, हां तो 150 आणि 100 250 300 आहे. 300 वाव आहे बघा. तरी पण 300 वाव आहे मंडळी. हा इथे एक मासा आहे बघा. आणि हे बघा मच्छी किती आहे बघा. मोठे मोठे मासे आहेत 5-6 दिसतात. हे बघा आले ना कितीतरी मच्छी बघा. मच्छी बघा किती आहे. तरी बाबा कमी मिळाले ना बोलताय तुम्ही? मच्छी ना जाल्याच्या हिशोबाने खूप कमी मिळाले. हां आम्ही पहिल्यांदा येतो ते आम्हाला. त्या ठिकाणी एक मासा पकडला बघा आपण. दिसलं का तुम्हाला? मोठा मासा आहे. इथे कोंबट आहे. हे बघा किती मच्छी आहे बघा. आता पाणी कमी होत चाललंय. हा बघा ह्याला कुठला मासा बोलता याला? चांद मासा. चांद मासा बघा. दिसतो बघा किती सुंदर एकदम. ह्याला चांद मासा म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. बाहेर पडायला बघतात बघा. इकडं बघा. हे बघा हे बघा हा बघा हा बघा हा बघा केवढा आहे. मग खेकडा पण आहे बघा इथे एक. हे बघा मच्छी. अरे अरे बापरे तिकडं पण गेला एक. मच्छी आहे थोडी. पायदोल बघ पाठी मग काठी. हा खेकडा बघा. खेकडा बघा. मी आला असतो तुमच्या जोडीला. तुमच्या जोडीला मी आला असतात पण तो येते चिकल नाही इथं. हो हा घ्या. काय त्याने पकडले ना पकड बघा. हे बघा हे कोंबट आहे तिकडे. हे बघा अरे खेकडा पण आहे इथे. दुसरा पण खेकडा आहे. काय नाही आता चिकन नाही. खेकडा पण आहे इथे. हे बघा मासे बघा. हे बघा हे बघा. असा हे बघा. हे बघा मच्छी बघा. इकडे दाखव इकडे. हा बघा हा बघा हाय दादा बघा. हो 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 वरती उचल थोडं उचल. हे बघा असे बघा किती बापरे. असा हो मोठा मासा पकडा वरती दाखवा. मोठा पकडा वरती दाखवा. हा बघा हा बघा याला कोंबट म्हणतात आमच्याकडे. जिताडा. हा पायाशी बघा एक आहे. मच्छी बघा किती बापरे. हे बघा टोळ बरीच मोठी एक. हा ना हा बाणचा काटा वेगळा असतो ना. हे बघा सनसेट कोंबड आहेत. हे बघा अजून तिकडे अर्धा जाळा सोडलाय आम्ही. इकडे बाबा पकडतात बघा. खेकडी पण मोठे मोठे आहेत. हे बघा खेकडी.
हे बघा हे बघा मच्छी. हो 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 टाईट जरा हो हो ताईट काय टेन्शन नाही. हे बघा मच्छी. मला सांगता हो हो हो. बघा आयडिया बघा कशी आहे. तिकडून जाळा पकडत पकडत तिथे आलं शेवटीला बघा. हां मार बघा. अच्छा काम पण आहे ना एक. बघा तिकडे बाबू याला घे खाली सुटलाय बघा तिकडे. हे बघा ते बघा रे बघा पाठवून. तो अडकला वाटतं बघा आता. खेकडा आहे इकडे निघत नाही. कुठलाय तो. हा एक राजा सुटला. बघा मच्छी बघा मच्छी बघा. हे बघा मच्छी. आता हे धुत आहेत मच्छी. हे बघा हे बघा बघा मच्छी. ही मच्छी आहे अच्छी. खाली मोठा मासा होता ना मगाशी. हे खेकडे बघूया. हे बघा, मस्त आहे. ठीक आहे दुसरी पण मच्छी आहे बघा. हो 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 बघा ही दुसरी आहे खेकडे बाबाने पकडलेली आहे ना. हो कोण येत आहे. ते आता ते अधिकारी आलेत ना सगळे आता मोर. हा बघा हे बघा खेकडे बघा किती आहेत. कोमट आहे खेकडे आहेत. हा बघा. हा खेकडा बघा खतरनाक एकदम. पकडलं बघा कशी मच्छी ना. मारा पडते छत्री तोडून टाका. तुझ्यासाठी भाई बोन सगळं झालं. ठेव इथं आंधी. हिला आणू आंधी. शेवटचा राहिला हा टोक. ह्याच्यामध्ये किती मच्छी राहिल्या बघायची आपल्याला. आहेत 2 कोंबड दिसत आहेत मोठे मोठे मासे. राहू द्या राहू द्या राहू द्या. टोल आहे मोठी. मासे पण आहेत बघा. हे बघा हो हो हो. हे बघा शेवटच्या राहिलं होतं. दिसले काय ते मला. बोलायला बरं आहे आगडी. तुमचा राहतो आहे ना हा तो पण असतात. हो हे बघा एक नंबर मासे आहेत पण मंडळी. हाय काय अडकून राहिलो होतो आपण. हे बघा खतरनाक एकदम. हो 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 हा टोल बघा केवढा आहे. हे बघा हे बघा बापरे. तुमचं वेगळं नाही का इथं. कोणीच घेत बघा
मोडू द्या. आपल्याला नको ती हात नव्हती. हा हो दादा हा बघा असू द्या, असू द्या, असू द्या. बघा हा बघा हा त्याला मोठा वाना मोबाईल संभाल. पकडतो हा बघा आपण ते घेऊन ठेवायचं. आता झाले इकडे पकडून आता आपण चाललोय परत हाय हाव तेवढं घालून शेवटी किती मच्छी भेटले ना पकडायला जातात बघायला जातो आपण हो 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 इथे कट्टा आहे हा, इकडे खाली थांबा हा थांबतात घेऊ त्यावर येतो थांबायचे पगाराला घेत पाहिजे. हे बघा मच्छी बघा बऱ्याच दिवसांनी मी मच्छी पहिल्यांदा बघतोय एवढी मच्छी मी तरी पहिल्यांदा बघतोय धरणाची मच्छी धरण लावणे हे बघा भारी वर घ्यायची असू दे हाय तू नाही जाईल घालू नको तू तेच नाही जाणार आता. बघा बघा असं ठेवा पिशवी टाका ही वर आता काही पुढे काही नाही उन्हाळ नाही. ओके आता नंतर बघूया कडेला गेल्यावरती आपण हे बघा फायनली आता मी चाललो इकडून मच्छी पकडून झाले जाळा वगैरे धुवून झाले मस्तपैकी आणि आता चाललो आम्ही तिकडे किनाऱ्याला आमच्या गावाकडे रत्नागिरीकडे रायगडमधून रत्नागिरीकडे हा आणि रत्नागिरी चाललो आता एक नंबर काम झालंय आज हे बघा बगळे होते मजा आली आज त्यांची मच्छी भरपूर भेटली जरा खायला हा हे मंदिर आहे बघा इथे छान आहे बघा मंदिर समुद्र किनाऱ्याला एकदम हा बंदर आहे त्यांचा खारेवाडीचा काय रे नाव का तुझं हे बंधू हसतोय हे बघा फायनली आम्ही आलो इकडे किनाऱ्याला आलो इकडे पॅन्ट आहे जरा तिकडे ना बुडवून काढ. हाय दुसरी पॅन्ट हा हा घ्या तिकडे घ्या बघा वरती घ्या वरती ओके ऐकली चौकश वरचा काढा हे बघा किती मच्छी हा पूर्ण काढा संपूर्ण हे बघा मच्छी मिळाली आजची पूर्ण काढा कसा फोटो काढतात ना ना चला चला उठो घे 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 तुझं आता मन तिच्यावर आहे ते घे. हिरवी काय नाही हिरवी इकडे आहे ना ठीक आहे. हे बघा, एक इकडे बघा. मी काम करते बाहेर म्हणजे हे बोलले आता दोन ठेव ना कशी काढलं पिशव्याला हो हो चल. बाबा बाबा ते काय चिखलात गेलो होते लय त्रास झाला त्या विचारला बाबा. चिखले ते आंबोलचे आणि मच्छी मिळाली बघा इकडे ही कशी किलो असते बाबा ही 400 रुपये. बघा, ही मच्छी आहे ना तुम्हाला ताजी हवी असेल ना तर इकडे या कुंभरशेत खारेवाडी हे बघा इथे हे किलोने अशी मिळते 400 रुपये किलो मोठी मच्छी एकदम फ्रेश टोमॅटो सगळं आणि छोटी मच्छी कशी मिळते बाबा ही कुठली ही हा छोटीवाली 200 रुपये किलो. छोटीवाली बघा ही 200 बच चांगली मच्छी आहे पण पण बघा ताजी ही ताजी मच्छी आहे 200 रुपये किलो आणि मोठी मच्छी 400 रुपये किलो
तुझ्या होता घरात आमच्यावरून कामाला राहतो. आम्ही जातो. मंडळी फायनली आपण आता मासेमारी करून आलेलो आहोत. बघितलेत किती मच्छी मिळाली ती. फार मजा आली. पहिल्यांदा आम्ही आलो अशा मासेमारी करायसाठी. खूप मजा आली. चिखलामध्ये अडकून पण राहिलो होतो. खतरनाक अनुभव होता. हे बघा, हे इकडे आमचे फणसे बाबा आहेत. हे 40 वर्षापासून मासेमारी करतायत आणि त्यांच्या ओळखीवरती त्यांचं सगळं आहे साहित्य आणि हे सगळे सहकार्य त्यांचे. अडकलो होतो मी चिखलामध्ये, यांनी काढलं बघा. यांनी ओढून काढलं बघा. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. शेअर कसा करतो तिला